नमस्कार. बालभारती कथाविश्व इयत्ता 5वीतील कविता संतवाणी. संतवाणी भाग 2. आपल्या पिलांसाठी खाद्य आणावे म्हणून पक्षी 10 दिशांना फिरतात. घार आकाशात हिंडत असते, परंतु पुन्हा पुन्हा झेप घेऊन ती आपल्या पिलांपाशी येते. आई कामात गुंतली असली तरी तिच्या मनात आपल्या बाळांचेच विचार येत असतात. तिच्या मनाला त्याचीच काळजी लागून राहिलेली असते. वानरी या झाडांवरून त्या झाडावर उड्या मारत असताना पोटाला बिलगलेल्या पिलाला दुखापत होऊ नये म्हणून योग्य ती काळजी ती सहजच घेत असते. आपल्या बाळावरच्या आईच्या प्रेमाची ही उदाहरणे देऊन संत जनाबाई म्हणतात की आमची विठ्ठल माया आम्हाला अशी सतत सांभाळत असते. संत जनाबाई यांची ही संतवाणी. पक्षी जाय दिगंतरा, बाळकाशी आणि चारा. पक्षी जाय दिगंतरा, बाळकाशी आणि चारा. घार हिंडते आकाशी, झाप घाली पिलांपाशी. घार हिंडते आकाशी, झाप घाली पिलांपाशी. माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी. माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी. वानर हिंडे झाडांवरी, पिली बांधुनिया उदरी. वानर हिंडे झाडांवरी, पिली बांधुनिया उदरी. तैसी आम्हासी विठ्ठल माये, जनी वेळोवेळा पाहे. तैसी आम्हासी विठ्ठल माये, जनी वेळोवेळी पाहे. संत जनाबाई यांनी त्यांच्या संतवाणीमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचे वर्णन करून असे चित्रण दाखवले आहे, असे सांगितले आहे की जसे वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये मादा तिच्या लेकरांना जपत असते, तसेच विठू माऊली आम्हा लेकरांना म्हणजेच त्यांच्या भक्तांना जपत असते. छान अशी जनाबाई यांची ही संतवाणी. इयत्ता 5वीतील ही कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कविता आणि कथांसाठी आपल्या बालभारती कथाविश्वला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.